अबोलीच्या फुलांची अशा प्रकारची वेणी आज मी दाखवणार आहे। त्यासाठी ही 2 अबोलीची फुलं मी अशा प्रकारे घेतलेली आहेत आणि त्यानंतर मी एक वेढा घेणार आहे, जसं आपण नॉर्मल हारासाठी घेतो आणि तशाच प्रकारे त्याला गाठ मारणार आहे। त्यानंतर आता जिथे वरती फूल आहे त्याच्याच देठाला लागून खालती फूल ठेवणार आहे आणि त्याचा देठ आणि वरचं फूल अशी मी गुंफून घेणार आहे। हे तुम्ही बघू शकता। अशाच प्रकारे मी पुढचं फूल वरच्या साईडला आणि खाली देठ घेऊन खालचं फूल आणि वरचा देठ अशा प्रकारे गुंफून घेणार आहे। हे सांगताना थोडं कठीण जाते पण करायला अतिशय सोपं आहे हे। अशा प्रकारे ही आता वेणी मी पूर्ण करून घेतेय आणि ही तयार झालेली वेणी खूपच सुंदर दिसते। सुंदर पाचपेढी वेणी घातल्यासारखी वेणी येते। अशाच प्रकारे आपण चमेलीची सुद्धा वेणी करू शकतो। त्यासाठी सुद्धा मी सेम प्रकारे 2 चमेलीच्या कळ्या घेऊन त्या गाठ बांधलेली आहे। त्यानंतर आता वरती फूल असताना खालती फूल ठेवायचे पुढच्या वेळेस आणि त्याला गुंफून घ्यायचं आहे आणि सेम हाराची जशी आपण गाठ बांधतो तशीच गाठ बांधायची आहे आणि मगाशी सांगितल्यासारखीच ही वेणी सुद्धा आपण इझिली तयार करू शकतो आणि ही आपली चमेलीची सुद्धा वेणी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण जाईच्या कळ्यांचा किंवा अबोली आणि जाईच्या कळ्यांच्या कॉम्बिनेशनने सुंदर वेण्या बनवू शकतो। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।